वेलकम टू भगीरथी चॅनल. सर्वांचं पुन्हा एकदा भगीरथी परिवारामध्ये सहर्ष स्वागत. आज आपण 10वीच्या प्रत्यक्ष सिलेबसला सुरुवात करतोय. इंग्लिश मीडियमचा मॅथ्स वनचा पहिला टॉपिक आज आपण पाहणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे की आपले सगळे व्हिडिओ बघण्यासाठी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. तर पहिल्या चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक कन्सेप्च्युअल बघणार आहेत. तर ह्याच्यामध्ये लिनियर म्हणजे काय आणि किती व्हेरिएबल्स असतात हे आपण आधी पहिल्यांदा बघू. लिनियर कशाला म्हणायचं, तर ज्याचा डिग्री हा 1 असतो त्याला आपण लिनियर म्हणतो, है ना. ज्याचा डिग्री हा 1 असतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, लिनियर म्हणणार आहोत. आता डिग्रीची डेफिनेशन आपण बघू. डिग्रीची डेफिनेशन कशाला म्हणायचं, डिग्री कशाला म्हणायचं, तर हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल. हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल, हा ना. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, मुलं काय लक्षात ठेवतात की डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर. बट एवढीशी डेफिनेशन आहे का डिग्रीची, तर नाही आहे. डिग्रीची डेफिनेशन काय, हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल. याच्यामध्ये महत्वाचा वर्ड कोणता आहे, तर व्हेरिएबल हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. तर डिग्री कशाचा असतो, व्हेरिएबलचा असतो, आणि हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड एज डिग्री. मग आता आपण हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल म्हणजे एखादा जर कॉन्स्टंट नंबर असेल तर त्याचा डिग्री आपण बघणार आहे. तर आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकलो होतो की कॉन्स्टंट नंबरचा डिग्री हा किती असतो, तर 0 असतो, है ना. डिग्री ऑफ कॉन्स्टंट नंबर इज, कॉन्स्टंट व्हेरिएबल इज 0. आणि याचा हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल. मग व्हेरिएबल इंडिकेट कशाने करतो आपण, एक्स, वाय, पी, क्यू, एम, एन अँड सो ऑन, है ना. ह्याच्यामध्ये समजतंय. लिनियर म्हणजे काय, ज्याचा डिग्री हा 1 असतो त्याला आपण लिनियर म्हणू. डिग्री कशाला म्हणायचं, हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल. इम्पॉर्टंट वर्ड कुठला आहे, तर व्हेरिएबल, है ना. मग व्हेरिएबल इंडिकेट कशाने करतो आपण, एक्स, वाय, पी, क्यू, एम, एन, आणि ह्यांचा पॉवर काहीच नाही म्हणजे किती असणार आहे, 1. ह्याचा 1 1 1 1 1, है ना. ज्याचा पॉवर हा 1 असतो त्याला आपण काय म्हणणार आहेत, लिनियर. आणि याच्यामध्ये काय सांगितलंय, 2 व्हेरिएबल्स, है ना. मग किती व्हेरिएबल असतील, 2 व्हेरिएबल्स. मग व्हेरिएबल इंडिकेट आपण आताच बघितलं, एक्स, वाय, पी, क्यू, एम, एन अँड एक्सेट्रा, है ना. मग याची डेफिनेशन काय असेल बघा, खूप सोपी डेफिनेशन आहे. An equation contains 2 variables. An equation contains, ह्याच्यामध्ये एक इक्वेशन आहे. इक्वेशन काय करतं, contains 2 variable and degree of containing variable is 1. That equation is called as linear equation in 2 variable. साधी डेफिनेशन आहे काय, an equation contains 2 variable and degree of containing variable is 1. That equation is called as linear equation in 2 variable. एवढी सोपी डेफिनेशन आहे ना, पाठ करायची बिलकुल गरज नाही. लिनियरचा मिनिंग काय होतो, डिग्री 1 आणि 2 व्हेरिएबल्स. म्हणजे काय, an equation contains 2 variable and degree of containing variable is 1. That equation is called as linear equation in 2 variable. मग याचा आपण स्टँडर्ड फॉर्म बघू आपण. ठीक आहे, एवढं सगळ्यांना समजलं असेल. आता याचा स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म काय आहे याचा, तर स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, है ना. स्टँडर्ड फॉर्म. तर याचा स्टँडर्ड फॉर्म काय, तर ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. तर ह्याच्यामध्ये ए बी सी हे जे नंबर आहेत तर हे काय, तर रिअल नंबर्स आहेत. ए बी सी आर रिअल नंबर्स. ए बी सी आर रिअल नंबर्स, है ना. आणि एक्स अँड वाय आर व्हेरिएबल्स. मग रिअल नंबर तुम्हाला माहिती आहे, रिअल नंबर मध्ये कुठले नंबर्स येतात, मग नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर नंबर, रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर. हे आपण 9वीच्या 8वीच्या नंबर सिस्टीम चॅप्टर मध्ये शिकलेलं आहे, है ना. आणि याच्यामध्ये काय दिलं मग पुढं, ए इज नॉट इक्वल टू 0 अँड बी इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0. तर असं का दिलं असेल, जर समजा ए इज इक्वल टू जर 0 मी पुट केलं, तर हे ए इज इक्वल टू 0 जर पुट केल्यानंतर काय येतं बघा, इथे मी ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 आहे. मी काय सांगितलं, ए इज नॉट इक्वल टू 0. मी ए इज इक्वल टू जर 0 पुट केलं तर मी 0 म्हणजे एक्स ला कशाने मल्टिप्लाय करणार आहे, 0 ने मल्टिप्लाय करणार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर कुठल्याही व्हेरिएबल किंवा कुठल्याही नंबरला जर मी 0 ने मल्टिप्लाय केलं तर त्याचं आन्सर किती येतं, 0 येतं. म्हणून 0x प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. 0 ने मल्टिप्लाय केल्यानंतर याचा आन्सर काय असेल, 0. 0 प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. म्हणजे हे काय आलं, बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्या चॅप्टरचं नाव काय, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. बट आपल्या पुढे इथं राहते काय,
फक्त y एकच व्हेरिएबल राहत आहे, म्हणून a इज नॉट इक्वल टू 0. सिमिलरली b इज नॉट इक्वल टू 0. हे आपण बघितलं. ठीक आहे. ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दिलेली ऍक्टिव्हिटी बघणार आहे. जे पहिल्या टॉपिक मध्ये दिलेली जी ऍक्टिव्हिटी आहे, खूप इझी टॉपिक आहे आणि मॅथ्सचे सगळे चॅप्टर, मॅथ्सच नाही सगळ्याच विषयाचे सगळे चॅप्टर खूप इझी असतात. फक्त त्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रातील मुलांना आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये समजून सांगण्याचा मी ट्राय करणार आहे. इंग्लिश मीडियम आहे तर इंग्लिशमध्ये पण त्याचे डेफिनेशन मी सांगेल, पण जास्तीत जास्त मराठीत तुम्हाला कसं कन्सेप्ट क्लिअर होईल त्या पद्धतीने आपण बघणार आहे. तर ह्याच्यामध्ये बघा ऍक्टिव्हिटी पेज नंबर 1 वरती सगळ्यांनी बुक समोर ठेवून बघितलं तर चालेल. पेज नंबर 1 वरती पहिली ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काही इक्वेशन्स दिलेत आणि ते इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचे एक्झाम्पल आहे की नाही ते सांगायचं आहे, है ना. तर पहिला एक्झाम्पल काय दिलाय, 4m + 3n = 12, है ना. पहिले इक्वेशन दिलाय 4m + 3n = 12. हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं एक्झाम्पल आहे की नाही आपल्याला सांगायचं आहे. मी काय सांगितलं, पहिल्यांदा डेफिनेशन आपण आठवायचे. आणि इक्वेशन कंटेन्स 2 व्हेरिएबल्स. तर ह्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल m आणि n हा 2 व्हेरिएबल आहेत, है ना. आणि इक्वेशन कंटेन्स 2 व्हेरिएबल अँड डिग्री ऑफ कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. मग याचा डिग्री बघा, काही नाही म्हणजे इथं पॉवर किती आहे, काहीच नाही म्हणजे याचा पॉवर आहे 1, म्हणजे याचा डिग्री पण आहे 1. तर हे एक्झाम्पल लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं असेल का, तर ॲज इट इज एक्झाम्पल ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. काय बघायचं, ह्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आणि त्याचा डिग्री 1 आहे की नाही ते चेक करायचं. आणि जर असेल तर ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर दुसरं काय दिलंय बघा, 3x² - 7y = 13. 3x² - 7y = 13. तर ह्याच्यामध्ये बघा x² दिलाय. मी काय सांगितलं, एक तर पहिली कन्सेप्ट आपली 2 व्हेरिएबल्स. मग इथं x आणि y हे 2 व्हेरिएबल आहेत. मग त्याचं डिग्री किती पाहिजे, 1 पाहिजे. तर त्याचा डिग्री इथे किती दिलेला आहे, तर त्याचा डिग्री इथे 2 आहे, है ना. आणि डिग्री 2 हे कशात म्हणतो आपण, क्वाड्रॅटिक मध्ये म्हणतो. पण क्वाड्रॅटिक मध्ये हे एकच व्हेरिएबल असतं, तिथं 2 व्हेरिएबल आहेत वेगवेगळे, है ना. मग इथं 2 व्हेरिएबल आहेत पण त्याचा डिग्री हा 1 नाहीये, म्हणून हे एक्झाम्पल असेल का, तर नो, it is not an example of linear equation in two variable because its degree is 2. Because its degree is 2. समजतंय. नेक्स्ट वन, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, √2x - √5y √2x - √5y = 16, हा ना. हे एक्झाम्पल आहे की नाही बघायचं. हे फर्स्ट, सेकंड आणि हा आता थर्ड वन, है ना. √2x - √5y = 16 हे एक्झाम्पल आहे की नाही बघायचं. तर मी काय सांगितलं, एक पहिली कन्सेप्ट काय आपली, 2 व्हेरिएबल पाहिजे. तर इथे x आणि y हे 2 व्हेरिएबल आहेत आणि त्यांचा डिग्री किती पाहिजे, 1 पाहिजे. त्यांचा डिग्री 1. आणि तिसरी कन्सेप्ट आहे की a and b is not equal to 0 पाहिजे. a and b is not equal to 0 आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये बघितलं होतं. आणि इक्वेशन कंटेन्स 2 व्हेरिएबल अँड डिग्री ऑफ कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. That equation is called as linear equation in two variable. आणि स्टँडर्ड फॉर्म काय होता, ax + by + c = 0. a and b is not equal to 0. मग आता इथे बघा, a = √2 आहे, a = √5 आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. a = √2 आहे, b = √5 आहे, नो प्रॉब्लेम. फक्त आपल्याला काय बघायचं, हे 0 नसायला पाहिजे आणि ह्यांचा पॉवर किती पाहिजे, 1 पाहिजे. तर हे एक्झाम्पल असेल का, तर यस, इट इज एक्झाम्पल ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. नेक्स्ट वन याच्या पुढे दिलाय 0x + 6y - 3. 0x + 6y - 3 = 0. तर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं एक्झाम्पल आहे का बघायचं. तर एकतर पहिली कन्सेप्ट 2 व्हेरिएबल, ह्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत. दुसरी स्टेप ज्याच्यामध्ये ज्याचा पॉवर 1 पाहिजे, ह्यांचा पॉवर पण 1 आहे. म्हणजे पॉवर, डिग्री, इंडेक्स हे एकाचेच 3 नाव आहेत, है ना. एखाद्या मुलाला सोनू, त्याचं नाव काहीतरी असेल, सतीश, त्याचं अजून काहीतरी नाव असेल, आहे की नाही. तसेच इंडेक्स, पॉवर आणि डिग्री हे एकच नाव आहे, है ना. मग याचा डिग्री पण 1 आहे. पण आपल्याला तिसरी स्टेप बघायची आहे. तिसरी स्टेप काय आहे, a and b is not equal to 0. बट इथे बघा a = काय दिलाय, ह्याला कम्पेअर स्टँडर्ड फॉर्म काय, ax + by + c = 0. बघा a = 0 दिलाय, b = 6 दिलाय आणि c = 3 आहे.
तर नो प्रॉब्लेम. बट ए इज इक्वल टू 0 असेल का, तर ए इज इक्वल टू 0 नसायला पाहिजे, है ना, कारण हे 0 ने x ला मल्टिप्लाय केलं तर 0 असेल. म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं एक्झाम्पल आहे का, तर नाही आहे. नो, इट इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. नेक्स्ट वन, ह्याच्यानंतरचं फिफ्थ एक्झाम्पल बघणार आहेत आपण. सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या, खूप इझी टॉपिक आहे, डिफिकल्ट काहीच नाही आहे. 0.3x प्लस 0y मायनस 30x. 0.3x प्लस 0y मायनस 36 इज इक्वल टू 0, है ना. खूप इझी दिलाय, समजून घेतल्यानंतर खूप इझी असेल, घाबरायचं अजिबात नाहीये. खूप इझी टॉपिक आहे. बघा इकडे, एक तर दोन व्हेरिएबल आहेत, त्यांचा डिग्री 1, डिग्री पण 1 आहे. अँड ए अँड बी इज नॉट इक्वल टू 0 आहे का बघायचं आपल्याला. तर बी इज इक्वल टू 0 दिलाय आणि बी इज इक्वल टू 0 असेल तर ते डिग्री लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं एक्झाम्पल असेल का, तर नाहीये, है ना, कारण बी इज नॉट इक्वल टू 0 आहे. पण इथे बी इज इक्वल टू काय दिलाय, 0. तर याचा आन्सर काय असेल, नो, इट इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ठीक आहे. नेक्स्ट वन, 6th क्वेश्चन. 4/x प्लस 5/y, है ना. 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4. 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4. हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा एक्झाम्पल आहे का. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की भरपूर मुलं ह्याच्यामध्ये फसतात आणि ही आपल्याला तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये ह्याच्यावरती जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. बट हे एक्झाम्पल असेल का, तर आपण बघू. बघा, तुम्ही 8th स्टँडर्ड मध्ये इंडेक्स अँड पॉवर्स नावाचा टॉपिक शिकलाय. त्याच्यामध्ये आपण एक कन्सेप्ट शिकली होती. काय कन्सेप्ट होती, तर 1/a⁴ जर m असेल आणि त्याला जर मला न्यूमॅरेटर मध्ये लिहायचं असेल तर आपण काय लिहित होतो, a⁻ -m लिहायचो, है ना. किंवा a⁻ -n दिला आणि मला त्याला पॉझिटिव्ह टर्म मध्ये लिहायचं असेल, है ना, तर मी काय लिहायचो, 1/a⁴n लिहायचो. तसंच इथे x⁻ काहीच नाही म्हणजे 1 आहे आणि y⁻ काहीच नाही म्हणजे 1 आहे. मग ह्याला जर मला न्यूमॅरेटर मध्ये लिहायचं असेल, हा डिनॉमिनेटर कट करून, तर x⁻ -1 प्लस 5y⁻ -1 इज इक्वल टू 4 असं लिहिल मी. आता बघा, आता आपल्याला ह्याला कम्पेअर करायचंय की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे की नाही चेक करायचं. कसं करायचं, मग याच्यामध्ये 2 व्हेरिएबल, पहिली स्टेप 2 व्हेरिएबल आहे, पहिली स्टेप सॅटिस्फाईड आहे. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलंय, त्याचा डिग्री 1 पाहिजे. पण याचा डिग्री किती दिलाय बघा इथे, ह्याचा डिग्री 1 आहे का, तर ह्याचा डिग्री 1 नाहीये इथे, ह्याचा डिग्री दिलाय -1 आणि ह्याचा डिग्री जर -1 असेल तर त्याला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणू का, नाही. तर ह्याचा डिग्री किती पाहिजे, 1 पाहिजे, -1 नाही. म्हणून हे एक्झाम्पल असेल का, तर नो, इट इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आपण ह्याला जर बघितलं तर आपण म्हणणार की यस, इट इज एक्झाम्पल ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. पण ह्याला फर्स्ट आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. एक्स टू जे 4/x आहे त्याला न्यूमॅरेटरच्या फॉर्म मध्ये घ्यायचं, x⁻−1 या फॉर्म मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट वन, लास्ट क्वेश्चन ह्याच्यामध्ये ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेला 4xy, जो क्वेश्चन नंबर 7 आहे. 4xy मायनस 5y मायनस 8 इज इक्वल टू 0, है ना. हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं एक्झाम्पल आहे का बघायचं. तर हे बघा, पहिली कन्सेप्ट 2 व्हेरिएबल्स आहेत का, तर 2 व्हेरिएबल्स आहेत. याचा डिग्री, दुसरी स्टेप काय, डिग्री चेक करायचा. आता ह्याचा डिग्री काही नाही म्हणजे किती असेल बघा इथे, 1 आणि 1 यांची ऍडिशन होते, है ना. 1 + 1 म्हणजे ह्याचा डिग्री किती येतो, 1 + 1 म्हणजे ह्याचा येतो डिग्री 2. आणि डिग्री 2 असेल तर त्याला लिनियर म्हणणार आहेत का आपण, नाही. तर लिनियरचा मिनिंग काय होतो, डिग्री 1 पाहिजे. तर हे एक्झाम्पल लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा असेल का, तर नाही. नो, इट इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ही झाली पहिली ऍक्टिव्हिटी. त्याच्यानंतर आपण बघणार आहे पहिल्या ऍक्टिव्हिटीच्या नंतर जे क्वेश्चन्स आहेत ते काही क्वेश्चन्स दिलेत, सॉल्व्ड एक्झाम्पल आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1 दिलेली आहे. तर सॉल्व्ड एक्झाम्पल हे बघा, ह्याच्यामध्ये लिनियर इक्वेशन सोडवण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. एक तर सायमल्टेनियस मेथड आहे, इलिमिनेटिंग मेथड आहे, सबस्टिट्यूशन मेथड आहे, ग्राफिकल मेथड आहे,
त्याच्यानंतर क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करता येतं. अशा वेगवेगळ्या मेथड्स यूज करून आपल्याला काय करायचं आहे, तर हे सोडवायचं आहे. तर आपण प्रत्येक गोष्ट स्टेप वाईज बघणार आहे. खूप इझी आहे, घाबरायचं काहीच कारण नाही. मॅथ सारखा इझी सब्जेक्ट कुठलाच नाही आहे, म्हणून खूप इझी आहे. मी सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्यवस्थित फक्त लक्ष देऊन ऐका आणि व्यवस्थित प्रॅक्टिस करा रोजच्या रोज. तुम्हाला एवढं सोपं जाईल की खूप इझी जाईल. ठीक आहे. देन आता आपण पहिली मेथड बघणार आहोत, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनची मेथड. तर तो पहिला क्वेश्चन काय दिलाय, 5x minus 3y is equal to 8. 5x minus 3y is equal to 8. आणि त्याच्यामध्येच दुसरे इक्वेशन दिले, 3x plus y is equal to 2. 3x plus y is equal to 2. तर हे दोन इक्वेशन्स दिले. या दोन इक्वेशन्सला आपल्याला सोडवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत x आणि y त्याची व्हॅल्यू आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तो खूप इझी आहे. बघा इकडे, 5x minus 3y is equal to 8, याला इक्वेशन नंबर 1 देऊ आपण. ठीक आहे. देन 3x plus y is equal to 2, याला इक्वेशन नंबर 2 देऊ. ठीक आहे. बघा आता एक तर काय करायचं आपल्याला, ह्याला एक तर इलिमिनेटिंग मेथडनी सॉल्व्ह करता येईल, अदरवाइज सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह करता येईल. आपण दोन्ही मेथड बघणार आहेत. पहिल्यांदा इलिमिनेटिंग मेथडनी करू, इलिमिनेशन मेथडनी, आणि त्याच्यानंतर सबस्टिट्यूशन मेथडनी करू. म्हणून ह्याला मी मेथड नंबर 1 देतोय. ठीक आहे. हे 3y. आता बघा, मला x चे जे हे बघा, ह्याला 5 ला हा x चा कोएफिशिएंट म्हणतो आपण, त्या 3 ला y चा कोएफिशिएंट म्हणतोय, आणि इथे x चा कोएफिशिएंट 3 आहे आणि इथे y चा कोएफिशिएंट काहीच नाही म्हणजे 1 आहे. ठीक आहे. तर मला पहिल्यांदा इलिमिनेटिंग करायचं असेल तर मला काय करावं लागेल, हे दोन्ही कोएफिशिएंट सेम करावे लागतील. आणि इथे जर मला x चे दोन्ही कोएफिशिएंट सेम करायचं असेल तर मला दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल, हा ना. म्हणून मी काय करतो, आता इथं y चे सेम करण्यासाठी बघा, ह्या 1 ला जर मी 3 नी मल्टिप्लाय केलं तर इथे 3 होईल, आणि आपल्याला वरती इक्वेशन 1 मध्ये ऑलरेडी 3 दिलेला आहे. म्हणून मी काय करतो, इक्वेशन 2 ला 3 नी मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. मल्टिप्लाइंग, आणि जे करायचं आहे ना ते आपल्याला इथे लिहायचं. ठीक आहे. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 3, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 3. ठीक आहे. देन 3 नी मल्टिप्लाय करू, 3 इंटू इक्वेशन 2 काय दिलाय, 3x प्लस y इज इक्वल टू 2. आता बघा, प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 नी 3x ला पण मल्टिप्लाय करायचं, 3 नी y ला पण मल्टिप्लाय करायचं, आणि 3 नी 2 ला पण मल्टिप्लाय करायचं. मग काय होईल, 3 इंटू 3x दॅट इज 9x, 3 इंटू y 3y, आणि 3 2 जा 6. आपल्याला हे नवीन इक्वेशन मिळालं, म्हणून ह्याला आपण काय करणार आहे, नवीन इक्वेशनचं नाव देणार आहे, त्याला इक्वेशन नंबर 3. नवीन इक्वेशन असेल तर नवीन इक्वेशनचं नाव द्या, नंबर द्या, आणि ह्याला इक्वेशन नंबर 3 झालं. आता बघा, इक्वेशन 1 मध्ये 3y आहे आणि इक्वेशन 3 मध्ये पण 3y आहे. मग इक्वेशन मी 1 आणि 3 आता काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. म्हणून मी इथे लिहिणार, नाव सॉल्व्ह इक्वेशन 1 अँड 3. नाव सॉल्व्ह इक्वेशन 1 अँड 3, है ना. 1 आणि 3 इक्वेशन मी काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. मग आता इक्वेशन 1 काय, 5x minus 3y इज इक्वल टू 8, याला इक्वेशन 1, आणि इक्वेशन 3 काय, मग 9x प्लस 3y इज इक्वल टू 6, इक्वेशन नंबर 3. आता बघा, एक तर पहिली स्टेप काय होती की कोएफिशिएंट सेम करून घ्यायचं. आपण कोएफिशिएंट सेम करून घेतले. आता काय करायचं आहे, आता त्याची साइन चेक करायचं आहे, है ना. तर एक लक्षात ठेवा, जर साइन सेम असतील, जर साइन सेम असतील, साइन मी काय म्हणतोय, साइन प्लस मायनस, हे जर साइन सेम असतील तर काय करायचं, सबट्रॅक्शन. साइन जर सेम असतील तर आपल्याला करायचं आहे सबट्रॅक्शन, आणि साइन जर डिफरंट असतील तर आपल्याला करायचं आहे ऍडिशन. सगळ्यांनी लक्षात ठेवा, साइन जर सेम असेल तर काय करायचं आहे, सबट्रॅक्शन, आणि साइन जर डिफरंट असतील तर काय करायचं आहे, ऍडिशन आहे. आणि हे साइन कोणाचे चेक करायचं, ज्यांचे कोएफिशिएंट सेम आहेत. आता इथं कोएफिशिएंट सेम कोणाचे आहेत, y चे आहेत, आणि याचा साइन चेक करा, एक मायनस आहे एक प्लस आहे, डिफरंट साइन आहे. आणि जर डिफरंट साइन असेल तर मी काय सांगितलं, ऍडिशन करायचं. मग ऍडिशन केल्यानंतर बघा, ऍडिशन केल्यानंतर कुठलाही साइन चेंज होत नाही. मग हे मायनस आणि प्लस काय होईल, कॅन्सल होईल. आता बघा, 9 प्लस 5 दॅट इज 14x
आणि 8 प्लस 6 दॅट इज 14 है ना. 9 प्लस 5 14x आणि 8 प्लस 6 14 आणि हे तर मायनस प्लस कॅन्सल झालंय. मग आता आपण इथे बघू 14x इज इक्वल टू 14 राहिलं. मी ह्याला रफ करतो. 14x इज इक्वल टू 14. आता 14 आणि x च्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. हे इकडे जाऊन काय होईल डिवाइड. सो x इज इक्वल टू 14 डिवाइडेड बाय 14. 14 1 जा. सो x इज इक्वल टू 1 है ना. x इज इक्वल टू काय मिळाला 1 मिळाला. आता हा x इज इक्वल टू 1 ची जी व्हॅल्यू आहे इक्वेशन 1 2 3 कुठेही पुट करता येईल. पार्ट करायची गरज नाहीये. कुठेही पुट करता येतं पण कमीत कमी कॅल्क्युलेशन जिथे होतात तिथे पुट करू आपण. इक्वेशन 2 मध्ये कमीत कमी कॅल्क्युलेशन्स होतात म्हणून 2 मध्ये पुट करू. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 2 है ना. इन इक्वेशन नंबर 2 इक्वेशन 2 बिकम्स इक्वेशन 2 काय मग 3x प्लस y इज इक्वल टू 2 आणि x ची व्हॅल्यू काय पुट करायचं आहे 1 पुट करायचं आहे. मग x च्या ठिकाणी मी काय पुट केलं 1 पुट केलं है ना. मग 3 1 जा 3 y इज इक्वल टू 2. हा प्लस 3 इकडे जाऊन काय होईल मायनस 3. सो 2 मायनस 3. आता बघा डिफरंट साइन आहेत. 2 ला प्लस आहे 3 ला मायनस आहे आणि डिफरंट साइन असतील तर आपण काय करतो सबट्रॅक्ट द नंबर अँड टेक द बिगर नंबर साइन. सो 3 minus 2 1 आणि बिगर नंबरचं साइन मायनस y इज इक्वल टू मायनस 1. x इज इक्वल टू 1 मिळाला. y इज इक्वल टू मायनस 1 मिळाला. त्याच्यानंतर एक शेवटची लाईन आपल्याला इथे लिहायची आहे. ते मी इथे लिहितो x, y है ना. x, y इज इक्वल टू पहिल्यांदा x च आन्सर लिहायचं 1 आणि y चा आन्सर किती आहे मायनस 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. हे काय दिलंय सोल्युशन दिलंय. अशा पद्धतीनं खूप सोप्या मेथडनं सोप्या पद्धतीनं आपल्याला हे एक 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 सोडवायचं आहे. आता आपण ह्याची मेथड नंबर 2 बघणार आहेत हा ना. ह्याचीच मेथड नंबर 2 पण दिली आहे. मेथड 1 सगळ्यांना लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि आता आपण मेथड नंबर 2 बघू. खूप इझी आहे. डिफिकल्ट काहीच नाही आहे. फक्त व्यवस्थित समजून घे. चला आता याची मेथड नंबर 2 काय दिली आहे बघा. आता इथे काय दिलंय सेम 5x मायनस 3y इज इक्वल टू 8 इक्वेशन नंबर 1. 3x प्लस y इज इक्वल टू 2 इक्वेशन नंबर 2. आता काय करायचं आहे तर ह्याला सबस्टिट्यूशन मेथड ह्याला मेथड नंबर 2 द्या हा ना. सेम प्रॉब्लेम वेगळ्या मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. काय करायचं आता मी सबस्टिट्यूशन मेथडनी करतोय है ना. मग आता हे बघा y ची व्हॅल्यू आपल्याला इथं आहे. मग हा प्लस 3x इकडे जाऊन काय होईल मायनस है ना. मग 2 मायनस 3x y इज इक्वल टू काय आला 2 मायनस 3x. ह्याला इक्वेशन नंबर आपण 3 देऊ. आता ही जी y ची व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं आहे. आपण सोडवलं कोणाला इक्वेशन 2 ला म्हणून जी y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे ते व्हॅल्यू कशामध्ये पुट करायचं इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं आहे. पुट y is equal to 2 minus 3x in equation number 1 है ना. मग equation 1 becomes equation 1 काय 5x minus 3y is equal to 8. मग आता y ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला तर y ची व्हॅल्यू पुट करायचं आहे. सो 3 y ची व्हॅल्यू काय 2 minus 3x is equal to 8. आता बघा हे ब्रॅकेटच्या बाहेर आहे तर आत मल्टिप्लाय करू आपण. सो 3 into 2 that is 6 मायनस मायनस है ना. मायनस इंटू मायनस काय होतं प्लस 3 3 जा 9x इज इक्वल टू 8. आता बघा आपण x x वालेचे ऍडिशन करू. सो 9x प्लस 5x दॅट इज 14x मायनस 6 इज इक्वल टू 8. आता हा मायनस 6 हा नंबर कडे पाठवून देऊ. हा मायनस 6 इकडे जाऊन काय होईल तर प्लस 6. सो 8 प्लस 6 सो 14x इज इक्वल टू काय मिळाला 14. आता सेम हा 14 मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होईल डिवाइड. सो x इज इक्वल टू काय मिळाला 14 डिवाइडेड बाय 14. सो 14 1 जा. सो x इज इक्वल टू काय मिळाला 1. आता x इज इक्वल टू जी 1 मिळालेली व्हॅल्यू आहे ते इक्वेशन 3 मध्ये पुट करायचं आहे कारण ती y मध्ये पुट करायचं आहे हा ना. पुट x इज इक्वल टू 1 पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. सो इक्वेशन 3 बिकम्स इक्वेशन 3 काय y इज इक्वल टू 2 मायनस 3x. मग 2 मायनस 3x ची व्हॅल्यू किती पुट करायचं आहे 1 पुट करायचं आहे. सो 2 मायनस 3 1 जा 3
different sign आहेत, subtract the number and take the bigger number sign. So y is equal to -1. Therefore x comma y is equal to 1 comma -1 is the solution of given इक्वेशन. अशा पद्धतीनं दोन्ही मेथडने आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवता येतो. एक्झाम मध्ये काय असं देत नाहीयेत सबस्टिट्यूशन मेथडनी किंवा इलिमिनेटिंग मेथडनी करा. तर तुमच्या मनाने जी मेथड आहे त्या तुम्हाला जी इझी वाटेल त्या मेथडनी तुम्ही करू शकता. तर या दोन्ही मेथडनी मी तुम्हाला समजून सांगितलं.